नमस्कार मित्रांनो, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज नॉन इन्व्हर्टर टाईप. आज आपण नॉन इन्व्हर्टर टाईप फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये असणारे जे इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आहेत याची आपण आज माहिती घेणार आहोत. थर्मोस्टॅट इज यूज टू कंट्रोल टेम्परेचर ऑफ रेफ्रिजरेटेड स्पेस. की रेफ्रिजरेटेड स्पेसमधील तापमान नियंत्रित करण्यासाठी थर्मोस्टॅटचा उपयोग केला जातो. आता फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये जो थर्मोस्टॅट वापरलेला आहे तो एअर सेन्सिंग टाईप थर्मोस्टॅट आहे. म्हणजेच हा जो थर्मोस्टॅट आहे हा रेफ्रिजरेटेड स्पेसमधील एअरचं टेम्परेचर सेन्स करतो आणि त्यानुसार तो काय करतो, कूलिंग सायकल जी आहे ती ऑन ऑफ करतो. आता हे जे टेम्परेचर सेन्स करतो हे रिटर्न एअरचं टेम्परेचर आहे. रिटर्न एअर म्हणजेच की इव्हापोरेटरकडे जाणारी जी हवा आहे, गरम हवा, या गरम हवेचं तो टेम्परेचर सेन्स करतो आणि त्यानुसार कूलिंग सायकल जी आहे ती ऑन ऑफ करतो. त्यानंतर डोअर स्विच अँड बल्ब. की रेफ्रिजरेटर कंपार्टमेंटमधील किंवा फ्रीजर कंपार्टमेंटमधली जे काही प्रोडक्ट्स आहेत ते दिसावेत याकरता त्या ठिकाणी बल्बची सोय असते. आणि हे जे बल्ब आहेत हे बल्ब डोअर स्विचमार्फत काय होतात, ऑपरेटिंग होतात. काही मॉडेलना किंवा काही मॅन्युफॅक्चररना रेफ्रिजरेटर कंपार्टमेंट आणि फ्रीजर कंपार्टमेंट दोन्ही ठिकाणी लाईटची सोय आहे, तर काही मॉडेलना फक्त रेफ्रिजरेटर कंपार्टमेंटला काय असते, लाईटची सोय असते. आणि ही जी लाईट आहे किंवा हे जे बल्ब्स आहेत हे डोअर स्विचमार्फत काय होतात, नियंत्रित केले जातात. ज्यावेळी दरवाजा उघडला जातो त्यावेळी तो बल्ब सुरू होतो आणि दरवाजा बंद केल्यानंतर त्या स्विचमार्फत तो जो बल्ब आहे तो बल्ब बंद केला जातो. त्यानंतर टायमर इज अ मोटराइज कंट्रोल डिवाइस दॅट कंट्रोल हीटिंग अँड कूलिंग सायकल. की टायमर हा एक मोटराइज कंट्रोल डिवाइस आहे की जो हीटिंग आणि कूलिंग सायकल काय करतो, कंट्रोल करण्याचं काम करतो. फ्रॉस्ट फ्रीमध्ये कूलिंग सायकल जी आहे हिचा आपण थंडावा मिळवण्यासाठी उपयोग करतो आणि हीटिंग सायकलचा जो आहे उपयोग तो डिफ्रॉस्टिंगसाठी करतो. आता हा जो टायमर जो आहे की यामधली जी मोटर आहे ही काय करते, तर एका वेळेला दोन्हीपैकी कोणतीही एक सायकल काय करते, चालवते. एक तर ती कूलिंग सायकल असेल किंवा हीटिंग सायकल असेल. एका वेळी दोन्ही ठिकाणी सप्लाय जात नाही. आता टायमर मोटरला एकूण 4 काय असतात, टर्मिनल्स असतात की ज्याचं नंबरिंग 1, 2, 3, 4 असं आहे. आता यामध्ये 3 नंबर आणि 1 नंबर हे जे 2 कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा हे जे 2 टर्मिनल्स आहेत तर ह्याच्यामध्ये टायमर मोटर काय केलेली असते, बसवलेली असते की जिचं ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे, 230 इतका आहे. त्यानंतर टायमरच्या 3 नंबर आणि 4 नंबर ह्या 2 टर्मिनलमध्ये काय असतात, NC कॉन्टॅक्ट असतात की ज्याला आपण नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट म्हणतो. आणि 4 नंबरवरनं जो सप्लाय जो आहे हा कूलिंग सायकलला दिला जातो, म्हणजेच कॉम्प्रेसरला दिला जातो. त्यानंतर 3 आणि 2 यामधले जे कॉन्टॅक्ट आहेत याला आपण काय म्हणतो, NO कॉन्टॅक्ट म्हणतो. 2 नंबर टर्मिनलवरनं सप्लाय जो आहे हा हीटिंग सायकलला दिला जातो. आता हे NC कॉन्टॅक्ट आणि NO कॉन्टॅक्ट, NC कॉन्टॅक्ट म्हणजे नॉर्मली क्लोज की मॅक्झिमम वेळा हे जे कॉन्टॅक्ट आहेत हे कसे आहेत, जोडलेले आहेत. आणि दुसरे आहेत ते NO कॉन्टॅक्ट की हे मॅक्झिमम वेळा हे जे कॉन्टॅक्ट आहेत हे कुठले आहेत, ओपन असतात. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, NO कॉन्टॅक्ट असं म्हणतो. आता या ठिकाणी हीटिंग सायकल आणि कूलिंग सायकल ह्या दोन्ही कंट्रोल करण्याचं काम कुणी केलेलं आहे, टायमरनं केलेलं आहे. टायमरच्या आतमध्ये मोटर आहे जिच्या साह्यानं आतमध्ये जो गिअर आहे तो गिअर काय केला जातो, मूव्ह केला जातो. आता या ठिकाणी हा जो टायमर आहे याचं ऑपरेटिंग टायमिंग जे आहे ते काही मॅन्युफॅक्चरर 8 तासाचं आहे तर काही ठिकाणी 12 तासाचं आहे. म्हणजे 12 तास कंटिन्यूस कूलिंग सायकल चालल्यानंतर मशीन काय होतं, हीटिंग सायकलला शिफ्ट केलं जातं. किंवा काही ठिकाणी हा जो कालावधी आहे हा 8 तासाचा कालावधी आहे. त्यामुळं या ठिकाणी हा जो टायमर आहे हा कूलिंग सायकल आणि हीटिंग सायकल या दोन्ही कंट्रोल करण्याचं काम करतो. त्यानंतरचा पार्ट आहे फॅन मोटर. फॅन सर्क्युलेट्स कोल्ड एअर फ्रॉम द इव्हापोरेटर इनटू फ्रीजर कंपार्टमेंट. की फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये जे एअर सर्क्युलेशन जे आहे ते आर्टिफिशियल ड्राफ्ट आहे की फॅनच्या साह्याने त्या ठिकाणी सर्क्युलेशन होतं. फॅन मोटर इन्स्टॉल इन अ फ्रंट ऑफ इव्हापोरेटर कॉईल इन अ फ्रीजर कंपार्टमेंट. की फॅन मोटर जी आहे ही फ्रीजर कंपार्टमेंटमध्ये इव्हापोरेटर कॉईलच्या समोरच्या बाजूला बसवली जाते.
AC single phase shaded pole motor 900 RPM is used in a frost free refrigerator. म्हणजे फ्रॉस्ट फ्रीमध्ये जी मोटर वापरलेली आहे ती AC सिंगल फेजमध्ये आहे आणि तिचा प्रकार जो आहे तो शेडेड पोल आणि त्याचे जे RPM आहेत हे 900 RPM आहेत. इन ए सम रेफ्रिजरेटर DC मोटर इज यूज. आता काही नवीन जे रेफ्रिजरेटर बाजारामध्ये आहेत त्यामध्ये DC मोटरचा सुद्धा वापर केला जातो. त्यानंतर बायमेटल. बायमेटल इज यूज्ड फॉर डिस्कनेक्ट द डिफ्रॉस्ट हीटर. म्हणजे डिफ्रॉस्ट हीटर किंवा डिफ्रॉस्टिंग सायकल कंट्रोल करण्याचं काम हे बायमेटल मार्फत होतं. बायमेटल इज लोकेटेड नियर द एंड ऑफ इव्हापोरेटर कॉईल इन अ फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर. बायमेटल जो आहे हा इव्हापोरेटरच्या आउटलेटच्या तापमानावर ऑपरेट होतो किंवा ते तापमान काय करतो तो सेन्स करतो. आता बायमेटल जो आहे त्याचं ऑन टेम्परेचर -5 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि ऑफ टेम्परेचर आहे +10 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजेच इव्हापोरेटर कॉईलच्या आउटलेटला ज्यावेळी +10 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान येईल त्यावेळी तो बायमेटल का होतो ऑफ होतो आणि ज्यावेळी त्याला -5 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर सेन्स होतं त्यावेळी तो का होतो ऑन होतो. त्यानंतर फ्यूज. इन केस बायमेटल थर्मोस्टॅट फेल्स to cut off the power supply to the heater, the temperature of the evaporator start rising to avoid further damage the refrigerator. म्हणजे फ्यूजचा वापर या ठिकाणी जर बायमेटलनं डिफ्रॉस्ट हीटरचा सप्लाय कट केला नाही तर अशा वेळी त्या ठिकाणी त्या इव्हापोरेटिव स्पेसमध्ये तापमान वाढायला सुरुवात होते आणि त्यापासून तो रेफ्रिजरेटर डॅमेज होऊ नये, खराब होऊ नये याकरता फ्यूजचा वापर केला जातो. इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ डिफ्रॉस्ट हीटर अँड बायमेटल थर्मोस्टॅट. की फ्यूज जी आहे ही डिफ्रॉस्ट हीटरच्या आणि बायमेटलच्या सिरीजमध्ये बसवलेली आहे. त्यामुळे ज्यावेळी फ्यूज कट ऑफ होते त्यावेळी डिफ्रॉस्ट हीटरचा सप्लाय जो आहे हा काय केला तो डिस्कनेक्ट केला जातो. त्यानंतर द थर्मल फ्यूज दॅट मेल्ट्स ॲट 70 डिग्री सेंटीग्रेड इज यूज ॲज प्रोटेक्टर. की थर्मल फ्यूज जी आहे ही 70 डिग्री सेंटीग्रेडला काय होते कट ऑफ होते. की ज्यावेळी त्या इव्हापोरेटिव स्पेसमधील टेम्परेचर 70 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त होणार आहे अशावेळी ती काय फ्यूज कट ऑफ होईल आणि डिफ्रॉस्ट हीटरचा सप्लाय काय करणार आहे डिस्कनेक्ट केला जाणार आहे. त्यानंतर द थर्मल फ्यूज लोकेटेड इन द रेफ्रिजरेटर नियर द इव्हापोरेटर कॉईल सरफेस. की थर्मल फ्यूज जी आहे ही इव्हापोरेटर कॉईलच्या जवळ बसवली जाते. त्यामुळे त्या इव्हापोरेटर कॉईलच्या जवळचं जे टेम्परेचर आहे ती काय करते ती सेन्स करत असते. त्यानंतर सम कंपनी वायरिंग फ्यूज इज लोकेटेड इन मेन फेज वायर सिरीज. की काही कंपन्यांच्या वायरिंगमध्ये फ्यूज जी आहे ही मेन फेजच्या सिरीजमध्ये बसवली जाते जेणेकरून ही फ्यूज कट ऑफ झाल्यानंतर पूर्ण मशीनचा सप्लाय जो आहे तो सप्लाय काय होतो डिस्कनेक्ट केला जातो. हीटर. हीटर इज यूज्ड फॉर क्विक डिफ्रॉस्टिंग ऑफ द फ्रॉस्ट फॉर्मेशन. की फ्रॉस्ट फॉर्मेशन जे आहे हे लवकरात लवकर मेल्ट व्हावं याकरता हीटरचा वापर केलेला आहे. तर डिफ्रॉस्ट हीटर इज बेसिकली अ वायर फिलामेंट एन्क्लोज्ड इन ग्लास. की या ठिकाणी हा जो डिफ्रॉस्ट हीटर आहे या ग्लासमध्ये एक वायर फिलामेंट बसून तयार केला जातो. रेजिस्टन्स ऑफ ए हीटर इज 400 ओम अँड वॅटेज इज 130 वॅट. की या ठिकाणी हा जो डिफ्रॉस्ट हीटर आहे याचं वॅटेज जे आहे हे 130 वॅट आहे आणि याचा रेजिस्टन्स जो आहे तो 400 ओम इतका असतो. हीटर इज लोकेटेड बिलो द इव्हापोरेटर कॉईल इन अ फ्रीजर कंपार्टमेंट. की हा जो हीटर बसवलेला आहे हा इव्हापोरेटर कॉईलच्या खालच्या बाजूला बसवला जातो जेणेकरून हीटर हीटअप झाल्यानंतर ती जी हीट आहे ती हीट त्या इव्हापोरेटर कॉईलला मिळून त्यावरचा जो फ्रॉस्ट आहे तो फ्रॉस्ट लवकरात लवकर मेल्ट व्हावा याकरिता. त्यानंतर रिले. रिले इज यूज्ड विथ RSIR अँड CSIR कॉम्प्रेसर मोटर सर्किट फॉर डिस्कनेक्ट द स्टार्टिंग वाइंडिंग आफ्टर मोटर अटेन 75% स्पीड ऑफ द नॉर्मल स्पीड. की रिलेचा वापर जो आहे हा RSIR म्हणजे रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन आणि CSIR कॉम्प्रेसर स्टार्ट इंडक्शन रन या दोन प्रकारच्या मोटरमध्ये स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटमधनं बाजूला काढण्यासाठी केला जातो. एकूण RPMच्या 75% एवढे RPM अचीव झाले की रिलेमार्फत
स्टार्टिंग वाइंडिंग काय होतं सर्किटमधून बाजूला काढलं जातं. आता फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये दोन प्रकारचे आपण रिले वापरतो. पहिला जो प्रकार आहे तो PTCR रिले, ज्याला आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट रिले असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण LMS रिले म्हणतो किंवा करंट कॉईल रिले म्हणतो. हे दोन्ही प्रकारचे रिले आपल्याला काय होतात फ्रॉस्ट फ्रीमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर ओव्हरलोड प्रोटेक्टर. ओव्हरलोड प्रोटेक्टर टू प्रोटेक्ट द कॉम्प्रेसर ड्राईव्ह मोटर फ्रॉम करंट ओव्हरलोड. कॉम्प्रेसर ड्राईव्ह मोटरचा जर करंट प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर अशावेळी त्या ठिकाणी प्रोटेक्ट करण्यासाठी ओव्हरलोडचा वापर केलेला आहे. ओव्हरलोड जो आहे हा कॉम्प्रेसर ड्राईव्ह मोटरला काय करतो प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. त्यानंतर कॉम्प्रेसर. रेफ्रिजरेटरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो कॉम्प्रेसर. आता कॉम्प्रेसर हा जो आहे हा आपण इलेक्ट्रिकली पार्ट म्हणूनही वापरतो आणि मेकॅनिकली पार्ट म्हणूनही वापरतो. आता या ठिकाणी जो कॉम्प्रेसर वापरलेला आहे तो हार्मॅटिक रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आहे. याची बॉडी सील आहे त्यामुळे हार्मॅटिक म्हणतो. कॉम्प्रेशन टाईप जो आहे तो रेसिप्रोकेटिंग आहे म्हणून आपण हार्मॅटिक रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर असं म्हणतो. आता या ठिकाणी कॉम्प्रेसरमध्ये कॉम्प्रेसर ड्राईव्ह मोटर आहे, मोटर वेगळी आहे आणि कॉम्प्रेशनसाठी कॉम्प्रेसर हा काय तो वेगळा येतो. आता बेसिकली कॉम्प्रेसर जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक इन्व्हर्टर कॉम्प्रेसर आणि दुसरा नॉन इन्व्हर्टर कॉम्प्रेसर. या दोघांमधला मेन जो फरक आहे तो इन्व्हर्टर कॉम्प्रेसर जो आहे तो व्हेरिएबल स्पीडनं फिरतो अकॉर्डिंग टू लोड कंडिशन आणि नॉन इन्व्हर्टर कॉम्प्रेसर जो आहे तो काय होतो कॉन्स्टंट RPMनं फिरतो. आता या ठिकाणी आपण नॉन इन्व्हर्टर कॉम्प्रेसरची माहिती घेत आहोत. तर ह्या ठिकाणी ह्या नॉन इन्व्हर्टर कॉम्प्रेसरमध्ये जी मोटर वापरलेली आहे ती स्प्लिट फेज इंडक्शन मोटर आहे की ज्याच्यामध्ये दोन वाइंडिंग आहेत रनिंग आणि स्टार्टिंग. या दोन्ही वाइंडिंगमार्फत कॉम्प्रेसर मोटर सुरू केली जाते आणि एकूण RPMच्या 75% एवढे अचीव झाले RPM की त्या ठिकाणी रिलेमार्फत काय होतं स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटमधून बाजूला काढलं जातं. आता ह्या कॉम्प्रेसरच्या बॉडीमध्ये मोटर आहे प्लस कॉम्प्रेसर असेंब्ली आहे. तर त्या ठिकाणी त्याच्या बॉडीवर काय असतात 3 टर्मिनल्स असतात की ज्याच्या सहाय्याने आपण काय करतो त्या आतल्या मोटरला सप्लाय देतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी 3 लाईन्स असतात कॉम्प्रेसरला. पहिली जी आहे ती सक्शन लाईन की जिथून लो प्रेशर लो टेम्परेचर वेपरमधला रेफ्रिजरंट कॉम्प्रेसरच्या शेलमध्ये जातो. दुसरी जी आहे ती डिस्चार्ज लाईन की कॉम्प्रेसरला जो रेफ्रिजरंट आहे हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपरमधला तो डिस्चार्ज लाईनमार्फत काय होतो कंडेन्सरला जातो. आणि तिसरी जी लाईन आहे जिला आपण चार्जिंग लाईन किंवा प्रोसेस लाईन म्हणतो की ज्या लाईनमार्फत रेफ्रिजरंट लीक टेस्टिंग व्हॅक्युमिंग गॅस चार्जिंग ह्या प्रोसेस केल्या जातात. आणि या प्रोसेस केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ती जी लाईन आहे ही सील करून ठेवली जाते. तर मित्रांनो आज आपण नॉन इन्व्हर्टर टाईप फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरला असणारे जे इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आहेत त्याची माहिती घेतलेली आहे. थँक्यू.